जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. बऱ्याच दिवसानंतर येतोय. अ, ज्या कारणामुळे मी एवढे दिवस व्हिडिओज बनवले नाहीत, ते कारण माझ्या एकंदरीत दिसण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. माझ्या आईला देवाज्ञा झाली महिनाभरापूर्वी आणि त्यामुळे हिंदू पद्धतीप्रमाणे आपण मुंडन करतो, दाढी-मिशा काढतो आणि ते करून बरेच दिवस मी अ, दुःखात होतो. त्यामुळे मी खूप सारे विषय येऊनही त्या विषयांवर भाष्य केलं नाही, बोललो नाही. आणि अ, सोबतच हे सांगायचं कारण असं आहे, की मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होऊन बरेच लोक विचारतील, की काय झालंय? किंवा असं पेहराव का केलाय? किंवा असं अ, एकंदरीत असं रूप का आहे तुमचं? किंवा केस का कापलेत वगैरे, वगैरे. तर त्यासाठी मी हे पहिले आधी स्पष्टीकरण दिलं. तर असो तो विषय बाजूला. हे झालं सांगून. आजचा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे पुरोगाम्यांचं हे जे बापाचं लग्न असल्यासारखा हा जो आनंद आहे. या महिनाभरात खूप सारे विषय आलेत. प्रचंड विषय आलेत आणि बऱ्याचदा माझी बोलण्याची इच्छा झाली, व्यक्त होण्याची इच्छा झाली, पण ते मी करू शकलो नाही. बरेचसे असेही विषय आले, की ज्याच्यावर म्हणजे भाष्य होणं गरजेचं आहे. जसं मालेगावमध्ये त्या बाळासोबत छोट्याची घटना घडलेली आहे. तोही महत्त्वाचा विषय आहे. पण तो खूप भावनिक आहे. तर त्यामुळे सध्या तरी कुठल्याही भावनिक विषयावर भाष्य करण्याची सध्या तरी मी हिंमत एकवटवतोय. पण आज जो आपला विषय आहे, हा विषयही त्याच्याशी मिळता-जुळताच आहे. तोही विषय न्यायव्यवस्थेवर येतो आणि हाही विषय परत न्यायव्यवस्थेवर येतो. देशामध्ये अशा घटना घडतात. याला कमजोर, कमकुवत जी न्यायव्यवस्था आहे, जी न्याय प्रणाली आहे, जी सक्षम नाही आहे आपल्या देशामध्ये न्याय करण्यासाठी. मग सामान्य लोकं विस्फोटात मरू देत किंवा अशा पद्धतीचे विकृत आणि घाण स्वरूपाचे बलात्कार होऊ देत. गुन्हेगारांच्या मनामध्ये भीती, दहशत निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडतोय आणि हे आपण मान्य करायला पाहिजे. याला कुठेतरी जर का आपल्याला याच्या मुसक्या आवळायच्या असतील ना, तर ह्या मानसिकतेला आपण ठेचलं पाहिजे. कायद्याला, सरकारला ज्या पद्धतीनं काम करायचं आहे, त्या पद्धतीनं काम करू दिलं जात नाही. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, विषय भरकटवला जातोय प्रत्येक वेळी. आज या पुरोगाम्यांच्या बाबाचं लग्न का आहे? कारण की 2-3 दिवस झाले. कोणी जिलानी पकडला जातोय, कोणी शाहीन पकडल्या जातीये, कोणी अहमद आहे, कोणी कोण आहे, कोणी ही जी वेगवेगळी नावं आहेत आपली चितपरिचित, ही जी अब्दुलांची नावं आहेत. त्यात काही अब्दुल्ल्या पण आहेत. हे सगळे डॉक्टर आहेत. याला नवीन नाव दिलं व्हाईट कॉलर टेरर आणि या ब्लास्टमध्ये पहिल्यांदा तर हे पुरोगामी, लेफ्टिस्ट, हे लिबरल्स, हे आंबेडकरवादी या लोकांनी काय केलं होतं, की एक तथाकथित आंबेडकरवाद्याची पोस्ट आली, की बाबा तो सीएनजी ब्लास्ट आहे. त्याच्यात शार्पनेल्स सापडले नाहीत. आता ग्रॅनाइटमध्ये शार्पनेल्स असतात, जे फुटल्यानंतर ब्लास्ट झाल्यानंतर ते शरीरामध्ये घुसतात आणि त्याची इंटेन्सिटी वाढते त्या ब्लास्टची. दूर-दूरपर्यंत लोकं त्यांच्या शरीरामध्ये ते तुकडे घुसतात आणि ते गंभीररित्या जखमी होतात किंवा मग मरतात, मारल्या जातात. तर मग हा एक सीएनजी ब्लास्ट होता. हा बॉम्ब ब्लास्टच नव्हता. तो कारमध्ये फुटलेला सीएनजी होता. अशा आशयाची पोस्ट काही लोकांनी केली. म्हणजे मुसलमानांचं वकीलपत्र आमच्या देशामध्ये खास करून या क्रूर मानसिकतेच्या, जिहादी मानसिकतेच्या, दहशतवादी मानसिकतेच्या ह्या लोकांचं ते किती उच्च शिक्षित असो, प्रशिक्षित असो, डॉक्टर्स असो, इंजिनिअर्स असो, त्यांच्यामध्ये जी आतून ती कट्टरपंथी मानसिकता भरलेली आहे, त्या मानसिकतेचं वकीलपत्र किती लोकांनी आमच्या देशामध्ये घेऊन ठेवलेलं आहे, की पहिलं तो ब्लास्ट खोटा आहे, इथून त्यांनी सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रूव्ह झालं, की बाबा तो ब्लास्ट होता. ते सुसाईड बॉम्बिंग होती का त्याच्या दिशेनं जेव्हा तपास यंत्रणा काम करायला लागली, त्यामध्ये काही डॉक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये सापडले. 2 दिवस गप्प बसून तिसऱ्या दिवशी प्रियंका शर्मा नावाच्या महिलेचं नाव पुढे आल्याबरोबर आमच्या किरणताई माने त्यांची कोल्हेकुई सुरू झाली आणि त्याचे ते समर्थक, ते 3 पाट समर्थक, जे संख्येनं खूप आहेत, दाखवतात. कोल्हेकुई कितीही मोठी असली तरी ते कोल्हेच, लांडगेच. कोल्ह्या लांडग्यांचं, कोल्ह्या कुत्र्यांचं साम्राज्य जंगलामध्ये, शहरामध्ये का वाढतं? कारण की जे खरे शासक असतात, जे खरे
जंगलाचे अधिकारी असतात, ते गप्प बसतात. त्यांना दाबून टाकलं जातं. आणि आपल्या देशामध्ये झुंडशाही, ही न्यायव्यवस्था, न्यायपालिका, हे न्यायालयीन दंडेशाही, याच्या आधारे तथाकथित लोकशाही जी आहे आपल्या देशामधली, त्याच्यामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला नेहमी डोळे वटारले जातात, या झुंडशाहीच्या माध्यमातून. या झुंडांची कोल्हेकुई तेव्हा एवढी वाढली, जेव्हा प्रियंका शर्मा नाव आलं आणि मग संघाची लोकं बघा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. त्या प्रियंका शर्माला संघाचं पण घोषित करून दिलं. तुम्ही किरण मानेच्या पोस्टमध्ये बघा, विश्वंभर चौधरी तर इतका प्रचंड थापाड आहे माणूस. इतका नालायक माणूस आहे. अ, तो लिहितो की बाबा डॉक्टरांना सोडून दिलंय. अरे त्या जिलानीला मारलंय रे जेलमध्ये. तू लोकांना चुतिया समजतो का? अ, मूर्ख आहेत का लोकं बसलेली? पहिली गोष्ट म्हणजे की सरकार काय करतंय, की जेव्हा एखादी घटना आहे, ती घटना न्यायप्रविष्ट आहे. ती न्यायप्रविष्ट घटना त्याच्यामध्ये कुठल्या लोकांना उचललंय, कशा पद्धतीची चौकशी झालेली आहे, त्या घटनेच्या संदर्भात तुम्ही सामान्य लोकांची जेव्हा दिशाभूल करता. विश्वंभर चौधरी धादांत खोटा बोलतोय, की डॉक्टरांना पोलिसांनी सोडून दिलंय आणि आता प्रियंका शर्माला पकडलंय पोलिसांनी. ही त्याची पोस्ट आहे. त्या पोस्टचा स्क्रीनशॉट आहे. हा थापाड्या, हा खोटारडा, हे भोसडीचे समाजाला सांगताना समाजाची दिशाभूल करतात. आणि का करतायत? त्याची काय कारणं आहेत? समाजाच्या मनामध्ये संताप आहे, राग आहे, उद्रेक आहे. तुम्ही त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार तुम्ही उजव्यांकडून काढून घेताय. तुम्ही तो व्यक्त होण्याचा अधिकार तुम्ही राष्ट्रभक्तांकडून काढून घेताय. त्यांच्या शब्दांवर तुम्ही कारवाया करता, त्यांना बोलावता, त्यांना समन्स धाडता, त्यांच्यावर एनसी दाखल करता, एफ-आय-आर दाखल करता, खोट्या-नाट्या एफ-आय-आर दाखल करून आमच्यासारख्या लोकांना उचलतात. पोलिस स्टेशनमधून सततचे फोन, सततच्या नोटिसा. जमा केल्या तर आमच्या घरामध्ये आम्ही तिथे हिवाळ्यात शेकोट्या पेटवू शकतो त्याचे. मग ह्या लोकांवर तुम्ही कारवाई का करत नाही? हे कोण लागून गेले? अरे पकडा ना, बोलवा ना यांना, की का रे बाबा कुठल्या डॉक्टरांना सोडून दिलं आणि कुठल्या प्रियंका शर्माला अटक केली? अ? प्रियंका शर्माने साहित्य पुरवलं, किरण माने म्हणतो. हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झालेत का? अ? चौकशी आणि ती प्रियंका शर्माला सोडलंय पोलिसांनी. आणि अजूनही मी अधिकारिक स्वरूपाचं याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. कारण की ती न्यायप्रविष्ट आहे. ती न्यायप्रविष्ट पण नाहीये. सध्या चौकशी चालू आहे. ती न्यायालयात जाईल, ती न्यायप्रविष्ट होईल. त्यानंतर त्याच्यावर मग लक्षात येईल की बाबा ब्लास्ट झालाच नाही किंवा लोकांनी स्वतःच पेटवून घेतलं. जसं निठारी कांडमध्ये त्या 21 मुली ऑफिशियली 19 आणि तशा 20-21 ज्या काही होत्या, त्यांना जे बलात्कार करून त्यांना मारून शिजवून खाल्लं त्या लोकांनी. शिजवून खाल्लं का कच्चं खाल्लं. त्याच्यामध्ये ह्यांच्याच कंपनीतली एक महिला, अ, काय नाव तिचं? इंदिरा जयसिंग. ह्यांच्याच कंपनीतली इंदिरा जयसिंग. वुमन एम्पॉवरमेंट, फेमिनिझम, स्त्री स्वातंत्र्य वगैरेच्या गप्पा करणारी, अ, अर्बन नक्सलिझमला पाठराखण करणारी त्याची, त्या कपिल सिब्बल आणि त्या तशा तत्सम वकिलांच्या फळीमध्ये जाऊन बसणारी, जिचं आता वकिलीचं लायसन रद्द करण्यात आलेलं आहे. ती महिला, तिने रात्री न्यायालय उघडून त्या निठारी हत्याकांडमधल्या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करायला लावली 2014 मध्ये आणि आता त्याला बेनिफिट ऑफ डाऊटमध्ये त्या लोकांना सोडून दिलं. ज्या देशामध्ये 21 मुलींना खाणाऱ्यांना सोडून दिलं जातं. या ब्लास्टच्या बाबतीत भविष्यात काय होणार? तुम्ही तर निश्चिंत राहायला पाहिजे. ठीक आहे, एखाद्या अफजल गुरुला फाशी होते, एखाद्या अजमल कसाबला फाशी होते. पण त्याच्यातही तुम्हाला मुभा आहे ना. त्यांच्या मैतीत जाऊन, याकूब मेननच्या मैतीत जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने तिथे हल्ला केला होता, तसं ह्यांच्या मैतीत जाऊन सुद्धा तुम्ही हल्ला करू शकता. हातात डफडे घेऊ शकता आणि तिथं ओरडू शकता, आंबेडकर वाली आजादी, सावित्री वाली आजादी, पेरियार वाली आजादी. तिथं जाऊन नाचू शकता. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. ते बोंबलायची मुभा आहे, ती भुंकायची मुभा आहे ना तुम्हाला कुत्र्यांनो. तरी सुद्धा आज तुम्हाला समाजाची दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला? तू पत्रकार होता ना रे चौधरी. तुला जनाची नाही तर मनाची लाज वाटते का थोडीशी? आपण कुठल्या विषयावर भाष्य करतोय? काय भाष्य करतोय? सोडून दिलं. त्या मुस्लिम डॉक्टरांना पोलिसांनी सोडून दिलं. अशा पद्धतीतून स्टेटमेंट कर. तुला लाज वाटत नाही का भडव्या? हा प्रश्न एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने बसून ह्या कुत्र्यांना विचारायला पाहिजे. का रे तुम्ही कधीपासून चौकशी अधिकारी झालात? तुम्ही हे समाजामध्ये संभ्रम, काय संबंध आहे तुमचं? तुम्हाला वकीलपत्र दिलंय का? अ? साले वैचारिक सुनता झालाय का खरोखर सुनता झाला यांचा, की यांच्या घरात अब्दुल ये जा करायचा? समाजामध्ये उद्रेक आहे, समाज ते दाखवत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदू तो उद्रेक दाखवत नाहीये. ब्लास्ट होते रहते, लोग मरते रहते. हिंदू पैदा ही कुत्ते की मौत मरने के लिए हुआ है. कुत्र्याच्या मौतीनं मरण्यासाठी हिंदू जन्माला आलेला आहे. ही मानसिकता हिंदूंची जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही कुत्र्याच्या मौतीनंच मरायच्या लायकीचे आणि तुम्ही ह्याच मौतीनं मेले पाहिजे. कारण की ह्या मानसिकतेचे लोकं जर का तुमचं अधिराज्य करतायत,
तुम्हाला डोळे वाटारतायत आणि काय चाललंय? आर-एस-एसची पोस्टर फाडा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची पोस्टर फाडा. अरे ही लोकं तुमच्या बुडाखाली बॉम्ब फोडतायत आणि तुम्ही काय करताय? तर आर-एस-एसची पोस्टर फाडताय. शिवप्रतिष्ठानची पोस्टर फाडतायत. त्या लोकांची पाणी पिऊन बाजू उचलतायत. ज्या लोकांना या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे. आणि सरकार काय करतंय? बघ्याची भूमिका घेतंय. याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. याच्यासाठी आम्ही तुम्हाला बसवलंय तिथे. आमच्या येऊन जर का तुम्ही कॉलर पकडत असाल, आमच्या अभिव्यक्तीवर तुम्ही गदा आणत असाल आणि ह्या कोल्या कुत्र्यांना जर का तुम्ही मोकळं रान देत असाल, तर खरोखर ह्या देशामध्ये हिंदू राष्ट्र तर फार लांबचा विषय आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिलं का? हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही ह्या लोकांना सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा तुम्ही यांना लायसन देता. तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा, अफवा पसरवण्याचं लायसन ह्या लोकांना देता. अभिव्यक्तीच्या नावाखाली ही लोकं वाटेल ते भुंकू शकतात, वाटेल तसं बोलू शकतात. याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे. ह्याच्यासाठी आपण आपल्या वरिष्ठांना प्रश्न विचारले पाहिजेत. यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत, की अशा पद्धतीचं हे वातावरण कधीपर्यंत आमच्या देशामध्ये चालणार आहे? कधीपर्यंत हे समाजाचं मानसिकता गढूळ करण्याचं काम होणार आहे आणि कधीपर्यंत हा हिंदू आतंकवाद, कधीपर्यंत हा शब्द वापरला जाणार आहे? एक प्रियंका शर्मा पकडला गेल्यानंतर तिथं संपूर्ण हिंदूंना तुम्ही आरोपीच्या याच्यात उभं करता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हिंदू का पकडला जाणार नाही? एवढा मोठा देश आहे. या देशामध्ये 100 कोटीहून अधिक हिंदू आहेत आणि त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरीपासून तर त्या किरण मानेपासून तर महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा हजारो हिंदू त्या जे-एन-यू मधले ते कुत्रे सगळे जेव्हा मुसलमानांच्या त्या जिहादी आक्रमक मानसिकतेच्या बाजूला जर का ठामपणे उभे आहेत. आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका-टिप्पण्या करणारी, लांछन लावणारी ती सुद्धा महिला, ती सुद्धा शर्मा, ती इतिहासकार, ती सुद्धा शर्माच आहे ना. आज रामचंद्र गुहासारखा व्यक्ती, तो सुद्धा हिंदूच आहे ना. तो शिवाजी महाराजांना 3 जिल्ह्यांच्या पलीकडे कोणी ओळखत नाही असं म्हणत होता. आज विनोद नरावत जो ब्राह्मणांचे पाय धुवून पाणी पिणारा राजा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तो मोकळा फिरतो समाजामध्ये. तो विचारवंत म्हणून ओळखला जातो. तो सुद्धा हिंदूच आहे ना. आज औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारी लोकं सुद्धा हिंदूच आहेत ना. हिंदू नाहीत म्हणत ती स्वतःला तो भाग वेगळा, पण ते मुस्लिमेतरच आहेत ना. मग ही सगळी लोकं जर का असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता, की बाबा त्या मुसलमानांना साथ देण्यामध्ये कुठलाही हिंदू सामील होऊ शकत नाही? अरे तो तुमच्या मानसिकतेचा हिंदू आहे, जो त्या टेररिस्ट अटॅकमध्ये सामील आहे. आजही कित्येक जोशींसोबत, कित्येक कुलकर्ण्यांसोबत, कित्येक शर्मा, वर्मासोबत आम्ही भांडतो ना. कशासाठी भांडतो? कारण की ते डाव्या विचाराची आहेत. कारण की ते लेफ्टिस्ट आहेत, लिबरांडू आहेत, अर्बन नक्सल आहेत. कोणी शर्मा आहे म्हणजे तो संघाचाच असला पाहिजे असं काही त्याला लेबल आहे का? संघाचा असला म्हणजे तो हिंदुत्ववादी असला पाहिजे असं काही लेबल आहे का? तो हिंदुत्ववादी असेल, तो स्वतःला दाखवत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण हिंदूंना तुम्ही त्या आरोपीच्या याच्यात उभं करून तुम्ही मुसलमानांना क्लीन चिट देताय. जेव्हा मुसलमान आरोपी असतो तेव्हा आतंकवाद का कोई मजहब नहीं होता. आणि जेव्हा हिंदू आतंकवादी असतो तेव्हा तुम्ही ते ठासून सांगता आणि बघा मुसलमानांना तुम्ही क्लीन चिट देण्यासाठी तुम्ही हिंदूंना तुम्ही दोषी ठरवताय. तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही. कमल हसन सारखा एखादा रोगट मानसिकतेचा उठतो आणि म्हणतो, की पहिला आतंकवादी नथुराम गोडसे होता. अलीकडे मी ते स्टेटमेंट पाहिलं, खरं खोटं माहीत नाही, पण वाचण्यात आलं होतं माझ्या. पण हे तर सवय पडली ना आम्हाला, नथुराम गोडसे पहिला आतंकवादी असू देत की मग. मग त्यांना काय होते? तो नथुराम गोडसेचं आणि त्या मालेगाव ब्लास्टचं तुम्ही ढोल किती दिवस वाजवणार आहात? त्या नथुराम गोडसेच्या भरोश्यावर तुम्ही अफजल गुरुला तुम्ही निर्दोष म्हणताय. त्या अजमल कसाबला तुम्ही निर्दोष म्हणताय. त्या टायगर मेननला तुम्ही निर्दोष म्हणताय. त्या दाऊद इब्राहिमला तुम्ही निर्दोष म्हणताय. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, ISIS या लोकांसोबत कनेक्शन निर्माण करून या देशामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणून, RDX आणून जे हजारो बॉम्ब आतापर्यंत झालेले आहेत. त्यामध्ये लाखो लोकं आतापर्यंत मेलेली आहेत. अक्षरधामचा हल्ला म्हणू नका किंवा साखळी बॉम्ब ब्लास्ट म्हणू नका किंवा इतरही अजमेर शरीफमध्ये झालेले जे बलात्काराचं कांड असो, ज्यामध्ये शेकडो मुलींवर बलात्कार केले गेले. या सगळ्या घटनांना तुम्ही एक नथुराम गोडसे देता प्रत्येक वेळी. तुम्हाला लाज वाटत नाही? हा कुठला न्याय आहे? ही कुठली पद्धत आहे? प्रत्येक वेळी नथुराम गोडसे आतंकवादी होता, पहिला आतंकवादी होता, मग ह्या बाकीच्या गोष्टी क्षम्य आहेत का? ह्या भडवे हे एवढे नालायक आहेत, की यांच्या घरातल्या बायकांवर सुद्धा जर का उद्या चालून बलात्कार झाले ना आणि बलात्कार करणारा जर का ब्राह्मण आहे हे जर का त्यांना समजलं, हिंदू आहे आणि त्यातल्यात ब्राह्मण आहे, तर ते रेल्वे स्टेशनवर तक्रार द्यायला जातील. मग रेल्वे स्टेशनचा तो कंट्रोलर त्यांना म्हणे, "अहो, आता तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. हे रेल्वे स्टेशन आहे, पोलिस स्टेशन नाही." मग ते म्हणतात, "अरे, आनंदाच्या भरात साला पोलिस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनमधला फरक समजत नाही." एवढा आनंद यांच्या मनामध्ये निर्माण होईल, की साला बलात्कार झाला तर होऊ द्या. बामणानं गेला ना, मजा आली. ही मानसिकता, ही सडलेली तृतीय श्रेणीची मानसिकता या लोकांमध्ये ठासून भरलेली आहे. हे देशाचे खरे दुश्मन आहेत. हे जे यांच्या बापाचं लग्न असल्यासारखी हे लोकं नाचतायत ना, हा जो हिंदू आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करतायत ना, हे ते खरोखर बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या आणि खरोखर गोळ्या झाडणाऱ्या लोकांपेक्षा जास्त घातक आहेत आणि यांचा इलाज अगोदर झाला पाहिजे.
एवढीच मागणी आपण केली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.